नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मगचा आजचा भाग धमाकेदार आहे प्रेक्षकांनो, बिलकुल मिस करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज अर्जुन सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करणार आहे आणि महिपतचे तर चक्के पंजेच उडाले आहे प्रेक्षकांनो. बघूया कसं काय झालं ते. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आजचा भाग सुरू होतो. आता सगळेजण जज साहेबांची वाट बघत बसली असतात. त्यानंतर लगेच थोड्याच वेळात आता जजसाहेब तिथे येतात आणि म्हणतात की कोर्टाची सुनवाई लगेच सुरुवात करण्यात यावी. आणि महिपतचा चेहरा तर आधीपासूनच आज पडलेला दिसणार आहे सगळ्यांना. आता जजसाहेब ॲडव्होकेट साळुंकेंना आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला लावतात. आता ॲडव्होकेट साळुंके का बरं? कारण की ही वेगळी केस आहे, आश्रम केस नाही आहे. कारण दुसरा मृतदेह सापडला होता, त्याबद्दल ही कारवाई आहे, हे लक्षात असू द्या हा मित्रांनो. आता बघा, ॲडव्होकेट साळुंके हे जो असतो हा म्हणतो की माय लॉर्ड, आरोपी मधुकर पाटील त्यांच्यावरची ही पहिली केस नाही आहे. वात्सल्य आश्रमातील विलासच्या खुणांचा मर्डरचा आरोप सुद्धा त्यांच्यावर आहे. आणि आता त्याच वात्सल्य आश्रमात आणखी एक मृतदेह सापडलेला आहे. पुढे हा ॲडव्होकेट साळुंके म्हणतो की हा योगायोग असू शकत नाही. आणि दामिनी मस्त स्माईल करत हे सगळं ऐकत असते. आता हा ॲडव्होकेट साळुंके पुढे म्हणतो की हा दुसरा मृतदेह जो सापडला आहे तो हेच सांगतोय की मधुकर पाटील हे निर्धावलेले खुनी आहेत. आता बघा, ही रविराजच्या बाजूने प्रिया बसली असते, ही सुद्धा गाल्यातल्या गाल्यात मस्त हसत असते हे ऐकून. तितक्यात आता अर्जुन उठून उभा होतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन मे लॉर्ड, माझे आशील मधुकर पाटील यांच्यावरचा खून अजून सिद्ध झालेला नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर असे आरोप करण्यात येऊ नये. आणि त्यानंतर ते आश्रमात जी दुसरी डेड बॉडी सापडली ते त्यांच्यावर संशयाचं कारण हे असू शकत नाही. पुढे आता अर्जुन म्हणतो की आणि माझे वकील मित्र त्यांना खुनी तर अजिबात म्हणू शकत नाही. त्यावर आता जज साहेब अर्जुनच्या बाजूने बोलतात आणि म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन्ड. आणि आता साळुंकेला जागेवर जाऊन बसावं लागतं. त्यानंतर आता जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की पोलिसांनी जरीही माझे आशील मधुकर पाटील यांना संशयास्पद मानलं तरीही खून मधुभाऊनेच केला आहे हे प्रूव्ह करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे मिलॉर्ड. आणि त्यात एक खूप महत्त्वाची गोष्ट, जे डेड बॉडी सापडली होती आश्रमाच्या मागे तो ऑलमोस्ट एक स्केलेटन होता, एक सापडा होता हाडाचा. आणि आता त्या माणसाची ओळख पटावी म्हणून त्या स्केलेटनचं फेशियल रिकन्स्ट्रक्शनसुद्धा करण्यात आलं आहे. आणि यात हे कळलं की ती डेड बॉडी हरीश शिंदेची होती. बघा, आता ही दामिनी मन लावून ऐकत असते सगळं. आणि आता इथे सीन शिफ्ट होतो. पोलीस त्या पिंट्याला पकडून आलेली असतात आणि म्हणतात बाकीच्या 2 हवालदारांना की तुम्ही इथेच थांबा, मी बाकीची फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो आणि या पिंट्यावर लक्ष ठेवा. त्यानंतर आता ते दोघं हवालदार असतात ते त्या पिंट्याला बसायला सांगतात आणि म्हणतात ते बस रे इथे. आणि त्याचं जे हथकड्या असतात ते एका डेस्कवरती लावतात, म्हणजे तो जिथे बसला असते त्याच्यावर. त्यानंतर आता बघा, हा पिंट्या काय करतो, जेव्हा कालच्या एपिसोडमध्ये महिपतने त्याला त्याच्या हाती एक चिठ्ठी दिली असते तो ती आता उघडतो आणि वाचतो. आणि प्रेक्षकांनो, मला वाटलंच होतं की महिपत त्याला हेच करायला सांगणार आहे म्हणून, असं तुम्हाला सुद्धा वाटलंच असेल. तर आता हा पिंट्या ही चिठ्ठीमध्ये लिहिलेलं वाचतो. तर त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की हरीशच्या खुनाचा आड स्वतःवर घे, नाही तर तुला आजच ढगात पाठवीन. आता बघूया पिंट्या काय करतोय, ते स्वतःवर घेतोय का खुनाचा आड, की आता महिपतवरच त्याचा आड येणार आहे, बघूया. चिठ्ठी वाचून आता हा पिंट्या अस्वस्थ होतो आणि विचारात पडतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता कल्पना आणि प्रताप आपल्या खोलीत असतात. त्यावर आता कल्पना प्रतापला म्हणते तन्वीमध्ये किती चांगुलपणा आहे ना. खरं तर तिला पण ना ते अर्जुनची बायको अजिबात आवडत नाही बरं का, पण तुम्हाला काळजी वाटते ना म्हणून तन्वी तिला तिच्या गाडीतनं घेऊन गेली. त्यावर आता प्रताप असं म्हणतो की चांगुलपणा आहेस आणि त्याचं कौतुक तर व्हायलाच हवं, पण असा सायलीमधला चांगुलपणा तुला दिसत नाही ग कधी, असं आता प्रतापराव या कल्पनाला टोमणं देऊनच जातात. आता कल्पना समोर येते आणि म्हणते आलात का परत त्याच मुद्द्यावर. त्यावर आता प्रताप म्हणतो की हो, कारण तू जे डोळे झाकून बोलतेय ना ते काहीही केलं दूर करत नाही आहेस. अगं किती करते ती सायली आपल्यासाठी. बघ ना, आता आपल्या घरातलं वातावरण बरं नव्हतं तर तिने गेट टुगेदर घडवून आणलं होतं. अश्विनच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या सगळ्या आवडीनिवडी जपल्या आणि तरीही तू तिच्यासोबत एक शब्द बोलत नाहीस ग. तरीही तुझ्या आनंदासाठी ती सगळं करत असते, सगळी धडपड करत असते. अजून काय करावं तिने आपल्यासाठी. तर आता कल्पना म्हणते मला तोच वाद परत परत घालायचा नाही आहे. तर आता प्रताप म्हणतो अगं कल्पना, तुला वाद घालायचा नाही की तुझ्याकडे माझ्या प्रश्नांचे उत्तरच नाही आहेत. आता कल्पना तिथे थांबते आणि विचार करू लागते. आता बघा सीन शिफ्ट होतो.
अर्जुन आता कोर्टमध्ये सांगत असतो की मिलॉर्ड, हा हरीश शिंदे हाच व्यक्ती आहे ज्याने विलास मर्डर केसमध्ये साक्षसुद्धा दिली होती. आता अर्जुन जज साहेबांसमोर एक नोटीस प्रेझेंट करतो. त्यामध्ये आता अर्जुन सांगतो, हा हरीश शिंदेचा टाईम ऑफ डेथ रिपोर्ट आहे मिलॉर्ड, आणि यात हरीश शिंदेची मृत्यूची तारीख लिहिलेली आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की ती तारीख आणि वेळ नीट बघावी. आता बघा, इथे हे ऐकल्यावरती महिपत अस्वस्थ होत असतो. पुढे आता अर्जुन सांगतो की कारण त्याने साक्ष दिली होती त्याच्या काही दिवसानंतरच त्याचा मृत्यू झालाय, आणि मला कोर्टात हे लक्षात आणून द्यायचं आहे की जेव्हा हरीशने साक्ष दिली आणि त्याचा मृत्यू झाला तेव्हा माझे आशील मधुकर पाटील हे जेलमध्ये होते. आता बघा, दामिनीच्या फेसवर एक स्माईल असते आणि ती कॉन्फिडंटली सगळं बघत असते, जसं काही सगळं तिच्या फेवरमध्येच होत आहे. इकडे बघा आता काय होतं ते. सीन शिफ्ट होतो आणि आता प्रताप कल्पनाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, अगं कल्पना, तू नुसतं सासू नाहीच आहे, सॉरी, ते तू दुष्ट सासू नाही आहेस की जी सुनेचा छळ करणार आहे. तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की सायलीने केलेली एक चूक, तिने दिलेली एक जखम तू पोटात घेऊ शकत नाही आहे. त्यावर आता कल्पना म्हणते, आणि कधीच घेणार नाही आहे. काय तुम्ही तर असं काहीच घडलं नाही असं वागताय ना, पण मला तसं करता येणार नाही. प्रताप म्हणतो, अगं काही घडलं असं तसं मी वागत नाही आहे, पण कल्पना, मी सायलीच्या एका चुकीपेक्षा तिच्यात असलेले अनेक गुण बघतोय आणि ते मला जास्त महत्त्वाचं वाटतंय, आणि माझी खात्री आहे बाबा, तुला एक दिवस हे नक्कीच पटणार आहे. आता ते तन्वीत चांगुलपणा आहे की नाही हे मला माहिती नाही आहे, पण तुझ्यात कल्पना नक्की आहे हे मला माहिती आहे, आणि मला खात्री आहे की सायलीच्या बाबतीत एक ना एक दिवस तो बाहेर येईलच. तुझा चांगुलपणा हा बाहेर नक्कीच येणार. आता कल्पना हे आश्चर्याने ऐकते आणि तिथून निघून जाते. आता आपल्याला मुद्दाम हे सीन शिफ्ट दाखवले, आपल्याला ते कोर्टाचं सगळं बोर नाही व्हायला पाहिजे म्हणूनच. आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला कोर्टाचा सीन दाखवला जातो. आता अर्जुन कोर्टाला हे प्रूफ करून देतो की मग आता मधुभाऊ जेलमध्ये होते, त्यामुळे ऑब्व्हियसली मधुकर पाटलांनी हा खून करणं शक्यच नाही आहे. आता बघा, आपल्याला वाटलं होतं तसंच झालं. दामिनी सगळं कॉन्फिडेंटली ऐकत होती, कॉन्फिडेंटली बघत होती, कारण सगळं तिच्या फेवरमध्येच होत आहे. आता दामिनी हळूच आवाजात महिपतला म्हणते की आता एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात येणार नाही असं वाटते का या अर्जुनला. तर महिपत म्हणतो की त्याच्या लक्षात आलीच असन, कारण तो तुमच्यापेक्षा हुशार आहे. आता दामिनी त्याच्याकडे रागातच बघते, तर महिपत म्हणतो, नाही नाही, तुमच्यापेक्षा थोडा कमी हुशार आहे तो, पण हुशार आहेच. आता बघा, ॲडव्होकेट साळुंके हा जो असतो तो उभा होतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, मी मगाशी मधुकर पाटलांना उगाच निर्ढावलेले खुनी असं म्हटलं नाही आहे. इतक्या सरळीत असलेल्या गुन्हेगारांना दरवेळेस स्वतःचे हात चिखल्यात घालण्याची गरज नाही आहे, गरज नसते. पाटलांनी पोचलेल्या गुंडांकडून हा खून करून घेणं सहजच आहे. तर आता ही प्रिया हसतच हे सगळं बघत असते. त्यानंतर बघा, आता इकडून सायली बसली असते रविराजची आणि तिकडून प्रिया बसली असते. तर आता ही सायली हळूच आवाजात रविराजला म्हणते, रविराज काका, हे वकील वाटते ते बिनबुडाचे आरोप करतायत. त्यावर आता रविराज तिला म्हणतो की हो ग, हे होणारच होतं, तू काळजी नको करू, अर्जुन या सगळ्यांच्या तयारीत असणारच आहे. आणि आता प्रिया ही दोघांचं बोलणं डोकावून बघत असते. आता इकडे सीन अर्जुनकडे दाखवला जातं आणि आता अर्जुन म्हणतो, म्हणजे ॲडव्होकेट साळुंके, तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे जे इथे उभे आहेत मधुकर पाटील, हे गुंड पोसू शकतात. तर आता ॲडव्होकेट साळुंके हसतो आणि म्हणतो, कुणाच्याही साध्या भोळ्या चेहऱ्याच्या मागे पापी माणूस लपलेला असू शकतो. शिवाय माय लॉर्ड, ॲडव्होकेट सुभेदारांनी आताच सांगितलं की हरीश यांनी कोर्टात साक्ष दिली होती, आणि ती साक्ष या मधुकर पाटलांचा काळा चेहरा सगळ्यांसमोर आणणार होती. आता दामिनी, महिपत आणि प्रिया सगळेजण हसत असतात. हे ऐकून खूप स्माईल करत असतात, पण त्यांना माहिती नाही पुढे काय होणार आहे ते. आता अर्जुन चैतन्याकडे बघत असतो की ती रिपोर्ट्स कधी येईल म्हणून. त्यावर आता चैतन्य लगेच एक मेसेज करतो फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये. तर इकडे हा ॲडव्होकेट साळुंके भलतेच चलते आरोप करतच असतो मधुभाऊंवर. आणि बघा हा आता काय म्हणतो, आणि म्हणूनच पाटील चिडलेत आणि त्यांनी जेलमधूनच वार केला, आणि त्यांनी त्यांच्या गुंडाला हरीशला जेलमधूनच ठार मारण्याची ऑर्डर दिली. त्यावर आता अर्जुन अस्वस्थ होत असतो आणि परत परत आता तो चैतन्याला मेसेज करायला सांगतो, म्हणजे दुरूनच खुणावत असतो. तर आता हा साळुंके म्हणतो की हा जो प्लॅन आहे आणि ही साक्षस मोटिव्ह ऑफ मर्डर आहे. आता बिचारे मधुभाऊ काळजीत असतात. तर इकडे आता चैतन्य सतत मेसेजेसवर मेसेजेस करत असतो रिपोर्टसाठी. त्यानंतर आता अर्जुन चैतन्याला बाहेर जाऊन कॉल करायसाठी खुणावतो. ॲडव्होकेट साळुंके म्हणतो की मग आता जागाही तीच आणि खुनासाठी कारण आरोपी तोच, त्यामुळे ह्या 3 गोष्टी आता हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत की हा खून सुद्धा मधुभाऊंनेच केलाय. तो हे ऐकून आता महिपतला खूप आनंद होतो आणि तो तिथेच बसून बसून आता उड्या मारत असतो. आता बघा ही प्रिया काय करते, रविराजचे कानं भरण्याचा प्रयत्न ती करते आणि म्हणते, बाबा मधुभाऊंनी असं का केलं असेल.
एका मागून एक 2 खून करायची त्यांना काय गरज होती. तर आता सायली हे ऐकून तिला रागच येतो. तर आता इकडे बघा रविराजाचा पचका करतो आणि म्हणतो ते समोर बसले आहेत ना बघ, ते न्यायाधीश आहेत, तू नाही आहेस, त्यामुळे तू जजमेंट देण्याची काहीही गरज नाही आहे. आता हे ऐकून प्रिया गप्पच बसते. तर आता अर्जुन म्हणतो या मोटिव्ह ऑफ मर्डरबद्दल मी बोलणारच आहे मिलॉर्ड, पण पुराव्यांसकट. त्या साळुंके म्हणतो मग कुठे आहे पुरावा. त्यावर आता अर्जुन म्हणतो मी त्याचीच वाट बघतोय मिलॉर्ड. त्यावर हा ॲडव्होकेट साळुंके म्हणतो की ॲडव्होकेट सुभेदार, कोर्ट तुमच्यासाठी थांबणार नाही आहे. हा खून करण्यासाठी पाटलांकडे एक मोठं कारण होतं, हे मान्य करा. तर आता अर्जुन मागे बघतो आणि रविराजकडे त्याचं लक्ष जातं. तर आता रविराज त्याला धीर धरायला सांगतो की हो हो तू धीर धर, येतच आहे. इकडे आता बघा हळूच आवाजात ही साक्षी म्हणजे दामिनीला हा कुठल्या पुराव्याबद्दल बोलतोय. या पाटलाला सोडू शकणार असा कुठला पुरावा तर नाही आहे ना. तर या दामिनीला कुठे माहिती, दामिनी म्हणते असं काहीही नाही आहे. अर्जुन नुसता वेळ काढतोय, आय एम शुअर ऑफ इट. अरे ही तर तोंडावर पडणार आहे आता बघा. त्यानंतर ही साक्षी म्हणते की दुसरा कुठला पुरावा असणार का की पाटलांना बाहेर काढायला. त्यावर आता दामिनी म्हणते ए गप्प बस ना, नको ना उगाच टेन्शन घेऊस. तर साक्षी आता गप्प बसते. इकडे आता अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, मी रिक्वेस्ट करतो कोर्टाला की मला प्लीज थोडा वेळ देण्यात यावा. तर त्यावर आता जज साहेब म्हणतात की तुम्हाला आधीच कोर्टाने वेळ दिलेला आहे, त्यामुळे आता पुढे काही जज साहेब बोलणार तितक्या तिथे आता चैतन्य येतो. तर अर्जुन म्हणतो की 1 मिनिट मिलॉर्ड, आणि पटकनच आता त्या रिपोर्ट्स अर्जुन हाती घेतो. आता बघत दामिनी हे बघून अस्वस्थ होते, कारण दामिनीला आतापर्यंत वाटत असतं की अर्जुन तर असाच बोलतोय. अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, ज्या पुराव्यांची मी वाट बघत होतो ते आता माझ्या हातात आहे. आता दामिनी प्रिया वगैरे सगळे विचार करू लागतात काय आहे ते. आणि आता प्रिया सायलीकडे बघते तर सायली स्माईल करत असते. आता प्रिया आणखीच घाबरते सायलीची ही कॉन्फिडंट स्माईल बघून. अर्जुन म्हणतो की ह्या 2 गोष्टी आहेत मिलॉर्ड. एक, मला आज कोर्टात एक नवीन साक्षीदार प्रेझेंट करायचा आहे, तो म्हणजे पिंटे असतो. अर्जुन म्हणतो की त्याची परवानगी मागण्यासाठी एक अर्ज आहे त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हरीशने ऑलमोस्ट 2 वर्षापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी आहे. आता दामिनी अस्वस्थ होते हे बघून आणि ती आता महिपतकडे बघू लागते. तर महिपत सुद्धा आता घाबरलेला असतो. अर्जुन बोलतो की आणि त्याने हे कळतंय की त्या दिवशी जे कोर्टात साक्षी दिली होती हरीशने मधुभाऊंच्या विरोधात, त्याचं त्याला वाईट वाटत होतं आणि तो त्याची साक्ष बदलणार होता. आता बघा हे ऐकून दामिनी रागातच महिपतकडे बघू लागते आणि महिपत आता आपलं तोंड लपवायचा प्रयत्न करत असतो. आणि आता साक्षी सुद्धा घाबरली आहे. आता अर्जुन म्हणतो की आणि ही चिठ्ठी मला हरीशच्या सामानात सापडलेली आहे, बघा तुम्ही मिलॉर्ड. तर बघा आता ॲडव्होकेट साळुंके उठून उभा होतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, असं कुठलंही लिहिलेलं पत्र कोर्टामध्ये प्रूफ म्हणून सादर करण्यात येत नाही, हे तर या वकिलांना कळायला हवं. हे पत्र हरीशनेच लिहिलंय कशावरून आणि हे अक्षर त्याचंच आहे, याची तपासणी करण्यासाठी सायंटिफिक प्रोसिजर करावी लागते. आता सायलीला थोडी भीती वाटते आणि सायली रविराजकडे बघते. तर आता रविराज तिला एकदम बाप्पासारखाच धीर देत असतो. तर हा ॲडव्होकेट साळुंके म्हणतो की आणि त्यासाठी आता कुठलेही असे चिटोरे कोर्टात आणली तर काही त्याचा उपयोग होत नाही. तर आता साक्षी हळू आवाजात म्हणते आता हे कुठलं लेटर आहे दामिनी मॅडम. त्यावर आता दामिनी म्हणते कुठलंही असू दे. अगं मूर्ख आहे हा अर्जुन, ऑथेंटिकेशन प्रोसेसच्या आधी असं काहीही कोर्टात सबमिट करता येत नाही, तो अर्जुन काहीही करू शकणार नाही. पण बघा आता हिचाच पचका पडतो. आता अर्जुन म्हणतो तुम्हाला काय वाटतंय साळुंके की ऑथेंटिकेशन करणारा कुठलाही रिपोर्ट इतक्या सहजपणे मिळू शकत नाही. त्यावर आता हा साळुंके म्हणतो की ऑफकोर्स. त्यानंतर अर्जुन म्हणतो देन आय एम रिअली सॉरी ॲडव्होकेट साळुंके, कारण मी ती प्रोसिजर लवकर मिळावी म्हणून रिक्वेस्ट केली आहे आणि त्यानंतर रिपोर्टसुद्धा मागून घेतले आहेत. आता हे ऐकून रविराज खूप आनंदी होतो, कारण आता रविराजची यामध्ये खूप मोठी मदत झालेली असते अर्जुनला. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो युअर ऑनर, हरीशच्या चिठ्ठीवरचं अक्षर आणि त्यानंतर डायरीमध्ये लिहिलेलं अक्षर हे दोन्हीही मॅच केले गेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याची फॉरेन्सिक रिपोर्ट आहे माझ्याकडे. आता सायली खूप आनंदी होते हे ऐकून. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट गडकरी, तो रिपोर्ट प्लीज तुम्ही कोर्टाला आणि इथे उपस्थित आपल्या सगळ्या वकील मित्रांना वाचून दाखवाल का. मुद्दाम आता अर्जुनने दामिनीला हा टोमणा मारलेला असतो. आता दामिनी जी एवढ्या वेळची हसत होती तिला जाम टेन्शन आलंय बरं का, आणि ती आता डोक्यावर हातच ठेवते. आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला फायनली ते पाहायला मिळणार आहे की त्या पिंट्याला कोर्टामध्ये हजर केले अर्जुनने. आता हा पिंट्या काय करतो हे बघणे इंटरेस्टिंग असणार आहे. हरीशच्या खुनाचा आड तो स्वतःवर घेतो की आता ते महिपतवरच आड येणार आहे, बघूया उद्याच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.